खरं तर खारघरवासियांसाठीच आणि प्रभाग क्रमांक 5 साठी खूप आनंदाचा क्षण आहे हा, कारण की जे मार्केट पालिकेकडे हस्तांतर झाले, जे प्लॉट हस्तांतर झाले, खूप संघर्ष करावा लागला, पण खरंच सभागृह नेते श्री परेशजी ठाकूर साहेबांनी असेल किंवा आमदार साहेबांनी असेल खूप सहकार्य केलं. म्हणजे प्लॉट क्लिनिंगपासून ते प्लॉट आज विकसित होण्यापर्यंत त्यांचं मालाचं म्हणजे खूपच जास्त मौल्यवान असं योगदान आम्हाला नेहमीच भेटलं. त्याचबरोबर पालिकेचं देखील खूप योगदान भेटलं. आणि हे करत असताना खरं तर जे संघर्ष होता तो जसा आमचा होता तसा तिथल्या फेरीवाल्यांचा देखील होता, कारण की रोज त्यांना बाहेर कुठेतरी बसणं आणि ऑफकोर्स कारण की ते बाहेर बसल्यावर त्यांना इलिगल बसल्यामुळे पालिका त्यांच्यावर दंड आकारायची कारवाई केल्यामुळे त्यांना खूपच जास्त भुर्दंड पडत होता. आणि आज जेव्हा त्यांना हक्काची जागा भेटणार आहे ते खूप आनंदी आहेत, कारण की इथे ज्येष्ठ नागरिक असतील म्हणा किंवा दिव्यांगांसाठी असेल म्हणा, म्हणजे इतरांना जे टपरी म्हणतात पण त्या टपरीमागे काय होतं ते माहिती नाही, पण आज हक्काची जागेमुळे मध्ये ते आरक्षित अशी जागा असेल आणि तिथे दिव्यांगांनाही जागा भेटेल, महिलांना जागा भेटेल, जे फेरीवाले बाहेर बसतात त्यांना जागा भेटेल, जेणेकरून हे सुसज्ज असं मार्केट बनेल. आणि खारघरवासियांना खरंच हे अनुभव हा चांगला येईल की दरवर्षी आपण फक्त मागणी करत असायचो, पण आज कुठेतरी हे साकार झालेलं आम्हाला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा. ॲडव्होकेट श्री अमरजी उपाध्याय असतील किंवा परेशजी ठाकूर असतील, त्यांनी नेहमीच सहकार्य केलं. खूपच जास्त पाठपुरावा केल्यामुळे आज हा क्षण सुवर्ण क्षण आमच्या नशिबी आला. आणि 2018 पासून ते आत्तापर्यंत म्हणजे हा साधारण 7-8 वर्षाचा जो कालावधी होता खूप कठीण गेला सगळ्यांसाठीच, कारण की आजही ती लोक बाहेरच बसतात. कुठेतरी हक्काच्या जागेत बसायसाठी त्यांचा जो पाठपुरावा आमच्याकडे होता आज यश भेटलेला आहे. आणि आमदार साहेबांच्या हस्ते आणि परेशजींच्या हस्ते आज भूमिपूजन सोहळा इथे संपन्न झालेला आहे आणि लवकरच उद्यापासूनच या कामाला देखील सुरुवात होईल.